उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेले आणि 45 लाखांची लाच घेतली। वन विभागाच्या अधिकाऱ्याला एसीबीने रंगे हात उचललं। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक आटपून घरी परतताच 45 लाखांची लाच स्वीकारताना विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडलं। या कारवाईने बीड प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठक, विविध विकास कामांची उद्घाटने, लोकार्पण आणि बीडकरांच्या समस्यांवर ठोस निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री सुनेत्रा पवार गुरुवारपासून 2 दिवसांच्या बीड दौऱ्यावर होत्या। या निमित्ताने संपूर्ण जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालय अलर्ट होते। पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात कुठेही गडबड गोंधळ होऊ नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आली। परंतु पालकमंत्र्यांसोबतची बैठक आटपून घरी परतलेल्या विभागीय वन विभागाचे अधिकारी श्रीकांत लखमवाड यांनी तब्बल 45 लाखांची लाच स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। लखमवाड घरी गेले आणि 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगे हात पकडलं। विशेष म्हणजे स्वीकारण्यात आलेल्या 45 लाखांच्या रकमेपैकी फक्त 5 लाखांच्या नोटा या खऱ्या आहेत, तर उर्वरित 40 लाखांच्या नोटा या डमी असल्याचंही या कारवाईमधून समोर आलं आहे। लखमवाड यांनी 2025-26 मधील वृक्ष लागवडीची बिले मंजूर करून देणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे तसेच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी ही लाच मागितल्याचा आरोप आहे। या प्रकरणी तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारदाराची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने शुक्रवारी सापळा रचत ही कारवाई केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे बीडमध्ये दाखल झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह।